वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। 7 वर्षामध्ये अतिशय चांगलं नवापूर शहरामध्ये कार्य केलेलं आहे, खूप असा निधी आणलेला आहे। पण मागचे जे उमेदवार होते, जे नगरसेवक म्हणून निवडून आले होते, त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे आपण सर्वांना ज्ञात आहे। आपण कोणावर टीका टिप्पणी करण्यासाठी आलेलो नाही। दादांनी जेव्हा मला उमेदवारी दिली तर उमेदवारी देताना मला फक्त एवढं सांगितलं की आपल्याला नवापूर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी एक सुशिक्षित एक प्राचार्य पदासारखा उमेदवार दिला। खूप असे उमेदवार होते, पण दादांनी खूप विचार करून मला ही उमेदवारी दिलेली आहे। मी इथं जेवढे जमलेले सर्व मतदार बंधू भगिनींना एवढंच विनंती करेल की आम्ही फक्त विकास हा आमच्या समोर एक दृष्टिकोन आहे आणि नवापूर शहराची जी वाताहत झालेली आहे ती वाताहत आम्ही कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। माझं विजन आहे, मी दिवस रात्र एक करून मी नवापूरकरांची सेवा करणार आहे। मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद द्या आणि पूर्ण पॅनलला निवडून द्या की जेणेकरून आम्हाला तिथं चांगल्या पद्धतीने काम करता येईल। कारण नवापूर शहराचा आपण विचार केला तर नवापूर शहराचा रस्त्यांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, रहदारीचा प्रश्न आहे, साफसफाईचा प्रश्न आहे, धुळीचा प्रश्न आहे। ही सर्व प्रश्न मार्गी लावायची आहेत आणि हे करत असताना आपल्याला तुमची साथ लागेल। याच्या अगोदर सुद्धा आपले जे नगरसेवक होते त्यांनी कशा पद्धतीने फक्त स्वतःचं घर भरलेलं आहे तुम्हाला माहिती आहे। तर आपल्याला तसं न करता इथं आता दादांनी जेवढे उमेदवार दिलेले सगळे सुशिक्षित उमेदवार दिलेले, चांगले चेहरे दिलेले आहेत। मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही काँग्रेस पक्षाचे जेवढे उमेदवार असतील, गावामध्ये तुमचे जे नातेगोते असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, जे संबंधित असतील, त्यांना सगळ्यांना विनंती करा की काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर बटन दाबून भरपूर मतांनी पूर्णच्या पूर्ण पॅनल हे निवडून द्या आणि आम्हाला नवापूर शहराची सेवेची संधी द्या। मी 5 वर्ष तुमच्यासाठी बांधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये जी आज कॉर्नर सभा होत आहे, बोलण्यासारखं तर फार आहे, 1-1.5 तास लागून जाईल, परंतु जेव्हा 30 तारखेला मीटिंग राहील तेव्हाच बोलू। कारण आज बऱ्याच ठिकाणी 2 रॅली पण आहे, कॉर्नर सभा बी आहे, एका लग्नामध्ये बी जायचं आहे, त्याच्यामुळे काही जास्त बोलत नाही। परंतु नगराध्यक्ष पदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार ज्यांनी आताच मार्गदर्शन केले ते दीपक जयस्वाल सर, दीपचंद जयस्वाल, ह्या प्रभागामधील उमेदवार आवडते आपले सर्वांचे बंधू चंद्रकांत नगराडेजी आणि आमच्या भगिनी कविताताई बेंद्रे, उपस्थित सर्वच मतदार बंधू भगिनींनो आणि काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ आरिफभाई आहे, राजेशभाई आहे, सुधीर सर आहे, जालमसिंग दादा आहे आणि उपस्थित सर्वच ह्या वार्डातील माझ्या माता भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार मित्र, फोटोग्राफर, आपल्याला माहितच आहे की वार्ड नंबर 9 मध्ये नवापूर शहरामध्ये सुद्धा ह्या खरं म्हणजे 5 वर्ष, जेव्हा 5 वर्ष संपले, नगरपालिकेची निवडणूक, कोणत्याही संस्थेची निवडणूक किंवा इतर सर्व निवडणूक ह्या 5 वर्षांनी येत असतात। परंतु गेल्या 3 वर्षापासून आपल्या इथं नवापूर नगरपालिकेमध्ये प्रशासक हा नेमलेला होता आणि प्रशासक म्हटला की शासनाचा म्हणजे तिथे नगरसेवक वगैरे काही नाही, तर शासनाचा एक प्रतिनिधी म्हणजे त्या ज्या सरकार बसतं त्या सरकारचा एक प्रतिनिधी म्हणजे नवापूरचे सीओ म्हणून हे 3 वर्ष प्रशासक या नवापूर शहराला म्हणजे अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या निवडणुका गेल्या 8 वर्षापासून हा लागत आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आणि नगरसेवकाचे उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त आपल्याकडे आम्ही मतदान किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी इथे आपल्याकडे आम्ही उपस्थित राहिलो आहे। आम्हाला माहीतच आहे की गेल्या 2-3 टर्म पासून आपण इथे एक उमेदवार निवडून देत आहेत, पण त्याला असं वाटतं की इथला भोई समाज असेल
इथला जो इतर समाज आहे किंवा मुसलमान, म्हणजे एकीकडे एका खिशात असं वाटतं की भोई समाज माझी आहे एका खिशात आहे, आणि दुसऱ्या खिशामध्ये मुसलमान मोहल्ला असेल की इतर सर्वच हे दुसऱ्या खिशामध्ये आहे, अशी गुंडाराज पद्धतीने इथे तो हे करतो आहे. आणि त्याला 2 तारखेला मतपेटीतून उत्तर आम्हाला द्यायचं आहे की तुझा हा वार्ड मालकीचा नाही आहे, हा सामान्य मतदारांचा, सामान्य गरीब माणसाचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला 2 तारखेला ते दाखवून द्यायचं आहे. ह्या वार्डामध्ये खरं म्हणजे फार कामं करण्यासारखे होते. आदरणीय म्हणजे स्वर्गीय लालजीभाऊ होते, त्यांनी सुद्धा त्यावेळेस 80 लाखाचं समाज मंदिर ह्या वार्डासाठी मंजूर केलेलं होतं. आणि नंतर एस्टिमेट जवळपास 1 कोटी 20 लाखापर्यंत गेलं. परंतु त्यावेळी ह्याच लोकांनी विरोध केला त्या कामाला, आणि ते काम आता होत आहे. परंतु ते कामाची किंमत तुम्ही बघितली असेल की 35 लाख आहे, आणि काम 1000 स्क्वेअर फुटाचं असेल. म्हणजे आज आपण घर बांधतो त्याची किंमत सुद्धा 1000-1200 रुपये स्क्वेअर फुटाने पकडली तर 12 लाखाचंच काम होतं, आणि इतर पैसे गळप करायचं काम ते करणार आहे. तुम्ही आज प्रत्यक्ष बघाल तर आंबेडकर चौकामध्ये जे बांधलं जात आहे ते म्हणजे 35 लाखाचं आहे. तुम्ही बघितलं तर 35 लाखाचं ते काम सुद्धा नाही. म्हणजे असे असंख्य रस्त्यांची परिस्थिती सुद्धा वाईट आहे. आपण इथे नेहमी म्हणतो की आंबेडकर पुतळ्यापासून तर हायवे पर्यंत हा रस्ता दुसऱ्या ठेकेदाराच्या नावाने म्हणजे घेतला आणि स्वतः काम केलं त्याने, त्याच्यात सुद्धा 1 वर्ष सुद्धा झाला नाही. ते म्हणजे असे रस्ते 1 वर्ष सुद्धा टिकले नाही. तुम्ही नेहमी ये जा करतात, आता रस्त्यावर पाणी टाकताय त्यामुळे धूळ कमी आहे, परंतु असे असंख्य, आणि नेहमी सांगतात की ह्यांनी काय केलं. नवापूर शहरामध्ये रस्ते धूळ, ह्या लोकांनी आम्ही रस्ते मंजूर करायला आले, गटारी मंजूर करायला आल्या, सगळे म्हणजे छोटे छोटे लहान ब्रिज असतील. नवापूर शहराला लागत जो मोठा आता ब्रिज झाला लोहंडाचा, आता विपिनभाई चोखावाले यांच्या दाल मिल मधला जो एक पूल आहे तो सुद्धा तयार होतो आहे. या गेल्या होणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये सुद्धा तो पूल होऊन जाईल. आणि नंतर आम्ही एक लक्ष केले आहे की दळणवळण जवळ यावं नवापूर शहरासाठी, म्हणून नवापूर जे रेस्ट हाऊस आहे तिथे फार ब्रिटिशकालीन तुम्हाला माहित आहे तो पूल, तो सुद्धा आम्ही नव्याने मंजूर करून देणार आहोत. म्हणजे असंख्य कामं आम्ही विकासात्मक कामं या नवापूर शहरामध्ये, आता आपण सोलर लाईट असतील, स्ट्रीट लाईट असतील, हे सर्व मी आमदार झाल्यापासून आपण बघत आला असाल की तिथे आम्ही म्हणजे नवापूर शहरामध्ये जे सुद्धा लाईट गेल्यावर सोलर लाईट चालतात ते सर्व म्हणजे माझ्या प्रयत्नातून झालेले आहे. परंतु कधी मी गवगवा केलेला नाही. आपल्या नवापूर शहरामध्ये फार अतिक्रमण म्हणजे घरं आहे, पण निश्चितपणे मी तुम्हाला ग्वाही देतो की जिथे जिथे आपले हेच नाही, परंतु काळंबा असतील, लहान चिसपळा असेल, लोयंडा म्हणजे करंजी आवार असेल, तिनटेंबा असेल, लालबारी असेल, खाकरपड्या किंवा शहरामध्ये जे काही इतर असतील ते निश्चितपणे रेग्युलाइज म्हणजे आपण नियमानुकूल करून ते निश्चितच आपण भविष्यामध्ये जे गरीब लोक आहे त्यांना घरकुलं सुद्धा PM म्हणजे पंतप्रधान घरकुल योजना असेल, आदिवासी बांधवांसाठी शबरी घरकुल योजना असेल, आणि इतर समाज बांधवांसाठी गृहनिर्माण सोसायटी म्हणजे गृहनिर्माण खातं आहे त्यामार्फत घरकुलं सुद्धा मंजूर करून देण्याचा आपण प्रयत्न करू. ह्या वार्डामध्ये कारण नवापूर शहरामध्ये सर्व जाती सलोख्याचे लोक, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन सर्व जाती सलोख्याने राहतात, आणि इथे प्रचंड असं दहशत नवापूर शहरामध्ये केली जाते आहे. त्या दहशतीमध्ये कोण म्हणजे आहेत, त्या दहशतीमध्ये त्या भीतीमध्ये आपण जे भयाखाली वावरत आहे त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे आम्ही बघितलं गेलं पाहिजे. आपण बघतो आहोत इथे शंकर भगवानचं मंदिर सुद्धा बांधलं आहे. त्या मंदिरासाठी 15 लाख जवळपास मंजूर झाले होते, परंतु त्या 15 लाखाचा तुम्हाला सर्व गरीब माणसाला वाटतं किंवा मुसलमान बांधवाला वाटतं की कुठेतरी आपण म्हणजे देवाकडे जेव्हा जातो म्हणजे मस्जिद असेल किंवा आपण हिंदू धर्माचे लोक असतील मंदिरात जातो, आपण देवदर्शनासाठी म्हणजे तिथे मंदिर बांधण्यासाठी देणगी देत असतो,
आणि त्या देणगीतून त्या म्हणजे आपण सर्वांनी 15 लाखापर्यंत जवळपास म्हणजे रक्कम गोळा केली होती आणि त्या 15 लाखाचा सुद्धा हिशोब देत नाही आणि जे हिशोब मागायला गेले तर त्यांच्यावर दादागिरी केली जाते. परंतु अशी दादागिरी आता आपल्याला खपून घ्यायची नाही. पतपेढीमधले सुद्धा पैसे असतील करोडोने, स्वतः लाखोने, या राजूभाई, स्वतः लाखोने म्हणजे लाखो रुपयाच्या गाड्यांनी, 40-50 लाखाच्या गाड्या असतील, करोडोने बंगले असतील ते बांधून राहिले. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे. एक कस काय एवढे म्हणजे कस काय हे आले. तर प्रत्येक पतपेढीमधून सुद्धा सामान्य गरीब माणसाचे कोणाचे 4 लाख असतील, 5 लाख असतील, कोणी तक्रार तरी द्या. कोणी एखाद्या माझ्या बंधू आई भगिनीने आमच्याकडे साधी तक्रार दिली तरी आम्ही ते निश्चितपणे पैसे मिळवून देण्याचा आपल्याला प्रयत्न करू. ते आमच्याकडे भरपूर आयुधे असतात. महाराष्ट्र विधानसभाच्या सदस्याला तारांकित प्रश्न असतील, लक्षवेधी असतील, इतर भरपूर आयुध आहे. त्यामार्फत सरकारकडे मागणी करून ती चौकशी लावून आपण निश्चितपणे पैसे मिळवून देऊ. मला कोणीतरी सांगितलं की एका विद्यार्थ्याला भाडं नव्हतं 26 म्हणजे त्याच्या पतपेढीमध्ये लाखो रुपये ठेवलेले, परंतु कुठेतरी परीक्षा देण्यासाठी त्याला 2600 रुपये लागत होते, परंतु ते 2600 रुपये त्या मुलाला दिलेले नाही. म्हणजे त्याला बिचाऱ्याला परीक्षेला जाता नाही. असे असंख्य म्हणजे जे आपल्या ह्या प्रभाग 9 मध्ये दबावाखाली भीतीपोटी कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. तुम्ही आवाज उठवा, तुमच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे राहू आणि तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू हे आपल्याला अभिवचन देतोय. परत आपल्याला वेळ म्हणजे मला झाले म्हणजे वेळ तर भरपूर आहे, परंतु 2-3 ठिकाणी रॅली आहे, तिथे बोलायचं आहे. विकासात्मक आम्ही काय काम केलेलं आहे ते सुद्धा सांगण्यासारखं भरपूर आहे आणि काय करणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. आता आपल्याला माहित आहे की नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा मी बरेच रिक्षामध्ये ऐकतो की जयंत जाधव नवापूरचा आधार. कसला आधार? आपण काय एवढे निराधार आहोत का? जो माणूस उदरनिर्वाहासाठी आपल्या नवापूर शहरामध्ये येतो आणि ते आपल्याला सांगता का आधार आहे. आपण एवढे निराधार नाही. आपण सुद्धा ते नंतर बोलू. तर आपण एवढं लक्षात असू द्या की आपला उमेदवार जो आहे स्थानिक आहे, सगळ्याच भाषा बोलणार आहे. म्हणजे ऐराणी असेल, आदिवासी असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, असा सुशिक्षित उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेला आहे. कधीही जा तुम्ही. आता लोक काही टीका करतील की प्राचार्य आहे का, कस काय टाइम देतील. आम्ही त्यांना सांगून देऊ की प्राचार्य 1-2 वाजता कॉलेज सुटलं की ते माझ्या आई बहीण नवापूरच्या जनतेच्या लोकांसाठी तुम्ही पूर्ण वेळ द्या. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी, कारण अधिकारी सुद्धा दुपारूनच येत असतात आणि पूर्ण वेळ ते निश्चितच देतील. तर असा सुशिक्षित उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेला आहे. त्याच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहा. आणि जे दहशतीखाली म्हणजे तुम्ही विचार केला नसेल की इथले गटारी सुद्धा अतिशय म्हणजे खूप खराब झालेले आहे. त्यांच्या परिस्थिती वाईट आहे. इथल्या जी शौचालयाची अवस्था असेल ती सुद्धा बोगस झालेली आहे. नवापूर शहराची साफसफाई आपण म्हणतो या नाशिककडच्या ठेकेदारात दिला होता. तो ठेकेदार सुद्धा यांचा पार्टनर होता. आणि दरवर्षी म्हणजे जेव्हा टेंडर निघतं तेव्हा नगरपालिकेला दबाव टाकायचे की 100 टेंडर दिले पाहिजे शिंदे म्हणून. असं दरवर्षी आपण टेंडर भरतो, दरवर्षी नवीन ठेकेदार पाहिजे, परंतु त्यांची मोनोपॉली झाली आणि ते संपूर्ण आपण नवापूर शहरामध्ये बघतो आहे की नवापूर शहरामध्ये जी साफसफाई झालेली नाही, खरं कारण तर ह्यांचंच आहे. तो तुम्हा सर्व माझ्या माता भगिनींना, तरुण मित्रांना, वडीलधारी मंडळींना विनंती करतो की येणाऱ्या 2 तारखेला आपण काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह आहे हाताचा पंजा, त्या पंजाच्या चिन्हावर सौ कविताताई बेंद्रे, श्री चंद्रकांतजी नगराडे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक पण आहे, डॉक्टर बी आहे, असे सुशिक्षित उमेदवार दीपक जयस्वाल सर यांना प्रचंड मताने निवडून द्या. सगळे आम्ही वार्डामध्ये आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 11 वार्ड असतील आणि एक नगराध्यक्ष, सगळे सुशिक्षित नवीन चेहरे दिलेले आहे आणि सगळ्यांना कोणत्याही उमेदवारावर साधा डाग सुद्धा लागले नाही असे उमेदवार
आता आमच्या राजू सोनी आहे, यांच्या भगिनी त्यांची मुलगी आहे, त्या सुद्धा वकील आहे, वार्ड नंबर 3 मध्ये उभे आहे. म्हणजे सगळे जवळपास तरुण आणि सुशिक्षित चेहरे आम्ही दिलेले आहे. सामान्य जनतेशी नाळ जोपासून काम करणारे चेहरे आम्ही दिलेले आहे. त्यांना निवडून द्या एवढीच विनंती आग्रहाची करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आपण या प्रभागातील प्रभाग क्रमांक 9 मधील सर्व मतदार बंधू भगिनींनी या मतदार संघातील जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, मी स्वतः उमेदवार चंद्रकांत शिवदास नगराडे आणि कविता ताई दिनकर बेंद्रे हे या प्रभागातून उमेदवारी करत आहे. तरी आपले सर्वांचे बहुमूल्य मत येणाऱ्या 2 तारखेला आम्हाला देऊन प्रचंड मतांनी निवडून द्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो. आज जे या प्रभागातून निवडून येणारे जे उमेदवार आहेत त्यांनी या प्रभागाचा जो विकास साधायचा होता तो साधलेला नाही. अशा बऱ्याचशा घटना आहेत. आज मला थोडं हसू सुद्धा आलं. त्यांनी त्या प्रचार सभेमध्ये बोलत फिरत आहेत, तर ते असं म्हणतात की आमच्या प्रभागामध्ये जाऊन बघा मी काय काय विकास केलेला आहे, माझ्या प्रभागात बघा काय विकास केलेला आहे. तर मी माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो की हा असा विकास होतो, संडास खाऊन गेले, रोड खाऊन गेले, गटार खाऊन गेले, सर्वच खाऊन गेले, पतपिढी खाऊन गेले, याला विकास म्हणतात का? की इथला जो सामान्य गरीब माणूस आहे, जो मोलमजुरी करतो, तो आपलं ऊन वारा पाऊस आपला अंगावर घेतो आणि त्यांनी जमा केलेला पै जमा केलेला पैसा पतपेढीमध्ये ठेवला आणि तो पैसा त्यांना जेव्हा गरज लागली, त्यांना जेव्हा गरज होती, त्यांच्या सुख असेल, दुःख असेल, दवाखान्यात असेल, कोणाला परीक्षेला जायचं असेल, तर तेव्हा तो पैसा भेटला नाही. त्यांचा पैसा यांनी गायब करून दिला. आता मी म्हणतो जो उमेदवार असतो, जो आपलं प्रतिनिधित्व करतो, प्रभागातून निवडून येतो, त्या माणसावर तो चारित्र्यवान असला पाहिजे, तो चांगला असला पाहिजे, समाजाचं काम करणारा माणूस असला पाहिजे, समाजाला पुढे घेऊन जाणारा माणूस पाहिजे. समाजाने त्याला जेव्हा निवडून दिलेलं असतं, प्रभागातून लोकांनी मतदारांनी जेव्हा त्याला निवडून दिलेलं असतं, तर त्यांचे कामं करण्यासाठी, त्यांचा विकास साधण्यासाठी, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्यासाठी, का त्यांच्या जीवावर मोठे व्हायचं, त्यांच्या जीवावर मोठे होऊन मोठ्या मोठ्या बिल्डिंगा बांधायच्या आणि त्या बिल्डिंगा बांधत असताना सामान्य माणसाला, सामान्य माणसाच्या नरडीवर पाय ठेवून पुढे जायला बघतात. अशा उमेदवारांना तुम्ही निवडून देणार का माझे मतदार बंधू भगिनींनो? अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का? जे दादागिरी करतात, जे लोक दादागिरी करतात, आपल्या सामान्य गरीब माणसांच्या जीवावर, त्यांच्या बहुमूल्य मतावर निवडून आलेले, आणि आज ते असं सांगतात की बोई बी माझ्या खिशातच आहे, मुस्लिम बांधव बी माझ्या खिशातच आहेत, दलित बी माझ्या खिशातच आहेत. तर असं नाही चालणार. आपल्याला मतदान हे जे आहे लोकशाहीचं एक मोठं शस्त्र आहे. मतदानाचा एका झोपडीमधल्या माणसाला एकाच मताचा अधिकार आहे आणि टाटा, अंबानी, बिर्ला यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे. तर मताचे मूल्य सेम आहे. मताचे मूल्य आपला हा अधिकार आहे. आपला जर राग तुम्हाला जर काढायचा असेल, या अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांना आपल्या जर धडा शिकवायचा असेल, तर त्यांना घरी बसवायचं असेल, तर येणाऱ्या 2 तारखेला 2 डिसेंबरला आपलं सर्वांगीण बहुमत या काँग्रेस पक्षाच्या दोघी उमेदवारांना आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारांना असं 3 मतं देऊन प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावे अशी मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. मित्रांनो, या लोकांनी ज्या आपण काय म्हणतो, आता जो प्रतिनिधी असेल,
तो आपला असा असला पाहिजे, चारित्र्यवान असला पाहिजे. फक्त देखाव्यासाठी माझीच माडी, माझीच गाडी, माझ्याच बायकोला सिल्कची साडी, आणि मग तो समाज काय बोंबलत जाय का? ज्या समाजाच्या नावावर तुम्ही निवडून आलेले आहात, ज्या समाजाने तुम्हाला एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचवलं, तर त्या मताचा तुम्ही आदर केला पाहिजे. त्यांना आपण सांभाळलं पाहिजे का? त्यांच्याच गाऊन घ्यायचं आणि त्यांच्याच वर दादागिरी करायची, तर असं चालणार नाही. आता तुमचं जे बहुमूल्य मत आहे, तुम्ही येणाऱ्या 2 तारखेला, आणि मी एक सांगतो तुम्हाला की भोई समाजाला हे जे नेतृत्व करण्याची जी संधी भेटलेली आहे, तुम्ही स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याची संधी भेटलेली आहे, ती तुम्ही या मतदानातून दाखवून द्या. तुमचा स्वतःचा प्रतिनिधी असेल, तुम्हाला दुसऱ्याच्या दारात जावं लागणार नाही. तुमचा प्रतिनिधी असेल, तुमचे काही बी काम असेल तर हे करतील. हे कविताताई बेंद्रे असतील, त्यांचे जे आहेत प्रतिनिधी, ते तुमचं काम करतील समाजात. आणि तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही समाज म्हणून त्यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. जर त्यांनी काम नाही केलं तर कान पकडायचे अधिकार बी तुम्हाला आहेत, कारण तुमच्या समाजाचा प्रतिनिधी म्हणून. आणि भोई समाजाचे एवढे मी उपकार आणि आभार मानतो, कारण की त्यांनी दुसऱ्या पक्षातनं, कुठल्याही पक्षातनं उमेदवारी घेतली नाही. हा फार मोठा तुम्ही सन्मान केलेला आहे. कारण की जर समजा इथं ग्रामपंचायत जर राहिली असती आणि सिंगल सीट जर राहिली असती, तर सर्वांना मिळून तुम्ही दिलं असतं. पण आता कसं आहे, प्रभाग सिस्टीम आहे, आपल्याला सर्वांचीच मतं घ्यावे लागतात. आपल्याला मुस्लिम बांधवांची मतं पाहिजे, आपल्याला दलित बांधवांची मतं पाहिजे, आपल्याला तेडी, साडी, तंबोडी, कोडी, मोडी, भोई समाज या सर्वांच्या मतांवर आपण निवडून येणार आहे. एकटा समाज म्हणून आपण निवडून येणार नाही. तरी मी तुम्हाला विनंती करतो की तुमचं बोलावं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. परंतु एवढंच लक्षात ठेवा, कारण की हा प्रतिनिधी भोई समाजाचा आहे आणि आपलं नाक आहे, आपलं नाक राखलं गेलं पाहिजे. प्रचंड त्याच्यासोबत असणारे जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे आणि मी स्वतः, आम्हाला प्रचंड मतांनी पूर्ण पॅनल टू पॅनलच चालवायचं. सर्वांनी 3 मतं पंजाला द्यायचे आणि प्रचंड बहुमतांनी निवडून द्यायचे आहे. एवढीच मी तुम्हाला या घडीला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. राह में खतरे भी है लेकिन ठहरता कौन है, राह में खतरे है लेकिन ठहरता कौन है, मौत कल आती है आजा जाए डरता कौन है, और तेरी लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूँ मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है. जय हिंद. चंद्रकांत दादा अग्राळे, कविता दिनकर बेंद्रे, मगाशी दीपू सर म्हणाले, आवाज नाही दे, आवाज नाही राहणार, आवाज बंद झालाय. मगाशी दीपू सर म्हणाले, राजभाई तुम्हाला भाषण ठोकायला यायचे. खरोखर म्हणायला गेलं तर मला भाषण ठोकता येत नाही. मी गावाची कळकळ व्यक्त करू शकतो आणि समाजातली जी दुविधा आहे ते सांगू शकतो, त्याच्यासाठी मी आलेलो आहे. गेल्या 8 वर्षापासून कोणी सांगत असेल की काँग्रेसच्या एका हाती सत्ता होती, परंतु काँग्रेसच्या हाती सत्ता नव्हती, एका व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता होती. गेल्या पंचवर्षीला जी सत्ता आलेली होती त्या एका व्यक्तीला जनादेश दिलेला होता आणि त्या व्यक्तीला आव्हान देऊन, इथं त्याच्या लागणीला मान देऊन आपण मेंबर्स निवडून दिलेले होते. परंतु त्याच्यानंतर गावामध्ये काही काम त्या व्यक्तीने करून घेतलेलं नाही. अँटी इन्कम्बन्सी आहे असं म्हणत असतील तर माझं म्हणणं असं आहे की जे आमदार साहेब आहेत आपले, त्या आमदार साहेबांना आजपर्यंत इथं हस्तक्षेप करू दिलेलं नव्हतं. जर कोणी काम करत असेल तर काम करू दिलं नाही. 5 वर्ष गेल्यानंतर 3 वर्षापासून प्रशासक बसलेला आहे. प्रशासक बसलेला असताना भारतीय जनता पार्टीने किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी कोणाच्याही हितासाठी काही काम करून घेतलेलं नाही. आपण सगळे संत भीमाबाईचे संतान आहोत, आपण सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे संतान आहोत.
आपण सगळे शिव छत्रपतींचे संतान आहोत. आपल्या ह्या गावामध्ये सांस्कृतिक वारसा असलेला असून सुद्धा आपल्या गावाला कलंक आहे की आजपर्यंत 1983 पासून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण पूर्णाकृती करू शकलो नाही. आपला विरोधी पक्ष नेता असून सुद्धा आज आपण हे काम देखील करू शकलो नाही. आजपर्यंत शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या महाराष्ट्रात हा एक असा कलंकित तालुका आहे की तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा नाही. माझी अशी विनंती आहे की जर आपल्याला रोजगारासाठी आणि विकासासाठी जर आपल्याला कोणाला हात द्यायचा असेल तर काँग्रेस पक्षाचा साथ द्या, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या. आदरणीय शिरीषदादा यांनी कोणाला गुडघ्याला अजूनपर्यंत कोणाला गुडघ्याला बाशिंग बांधलेलं नव्हतं. आदरणीय शिरीषदादा यांनी चांगल्या नावं निवडून घेतले आणि चांगल्या नावांवरती त्यांनी योग्य व्यक्तीला योग्य उमेदवार आणि योग्य उमेदवारासाठी योग्य वाट अशी त्यांची दूरदृष्टी आहे. येणाऱ्या काळामध्ये खूप चांगले कामं होणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण खूप चांगले कामं करणार आहोत. शिरीषदादांची दूरदृष्टीता बघून घ्या. भारतीय जनता पार्टी एका दारूवाल्याच्या मांडीवर जाऊन बसणार होती आणि राष्ट्रवादी पार्टी यांनी घराचाच मॅनेजर उमेदवार दिलेला आहे. म्हणून आपण जेवढे मेंबर्स दिले, जेवढे उमेदवार दिलेले त्या उमेदवारांची कॅपेबिलिटी बघा, त्या उमेदवारांची क्षमता बघा आणि त्या उमेदवारांना साथ द्या. चंदूभाऊ नगराळे हे गेल्या 20-25 वर्षापासून समाजामध्ये काम करत आहेत. चंदूभाऊ नगराळे यांना सगळा वारसा माहिती आहे, सांस्कृतिक माहिती आहे, भौगोलिक माहिती आहे, इतिहास माहिती आहे. आणि आदरणीय ताईसाहेब हे सुद्धा सेवेकरी आहे, चांगला कामं करू शकतात. आपल्या गल्लीतले आणि आपल्या हक्काच्या माणसं निवडून द्याल असे मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि पंजाचे तिघं बटन दाबून पंजाला विजयी कराल आणि नगर अध्यक्ष आपला बनवाल असे मी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो. जय हिंद, जय श्रीराम. उपस्थित असलेले सन्माननीय उमेदवार काँग्रेस पक्षाने अतिशय निवडून अशा व्यक्तींचं निवड केलेली आहे की आपण अशा व्यक्तींना डोळे मिटून सुद्धा मतदान करू शकतो. एवढे सुशिक्षित आणि आपल्या सुखदुःखामध्ये जे केव्हाही कामाला येतील असे सर्व या प्रभागामधील उमेदवार आहेत. आपण नगराध्यक्ष या पदाचे उमेदवार बघितले तर अत्यंत सुशिक्षित असे उमेदवार, उच्च शिक्षित पण शिस्तबद्ध आणि जनसेवेचा वसा घेतलेले आपले जयस्वाल सर. तदनंतर चंद्रकांत नगराळे भाऊंना नेहमी आतून असं मत असतं की आपण समाजासाठी, आपल्या वार्डासाठी, आपल्या प्रभागासाठी काहीतरी करावं, अहोरात्र तो विचार करत असतात. आणि निश्चितच आपण या कार्यक्रमानिमित्त सांगू शकतो की जर आपलं बहुमोल मत आपण यांना दिलं, जर निवडून आलं तर निश्चितच ते आपल्या या समाजसेवेसाठी बांधील राहतील. तीन क्रमांकाचे उमेदवार आहेत कविता दिनकर बेंद्रे. या नवापूर भोई समाजासाठी स्वर्गीय दिनकर अण्णा बेंद्रे यांनी केलेला प्रयत्न, आपल्या समाजाचा विकास कसा होईल, आपला समाज पुढे कसा येईल, फक्त समाजासाठीच नाही तर त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये या काँग्रेस पक्षाला पुढे नेण्याचंच काम केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये अण्णा हे सामील होत असायचे. तर त्यांच्या सुविद्य पत्नी कविताताई यांना आणि आपल्या प्रभागामधील सर्व काँग्रेसचे उमेदवार यांना 2 तारखेला काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हाच्या समोर बटन दाबून आपण या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय कराल अशी सर्वांच्या मते आपण अपेक्षा या कार्यक्रमानिमित्त व्यक्त करूया. तर आपण या कार्यक्रमाचा हा छोटेखानी कार्यक्रम झाला. आपण सर्वजण आलात त्याबद्दल या प्रभागातर्फे उमेदवारांकडून आपले सर्वांचे मनपूर्वक आभार.
आणि कार्यक्रमाची सांगता येथे होते आहे असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत.